तर आज मी जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर पाहायला. हे मंदिर फक्त दगड आणि विटांचे नाही, तर ही एक ऐतिहासिक जागा आहे, एक प्रेरणास्थळ. मंदिराचं द्वार इथं दिसत, इथून आतमध्ये एंट्री आपली. आता चला निघूया, सगळ्यांना दाखव. हे बघा, हे मागे पुढे करतात. हे निघूया का? चला चला चला, मग आता निघूया. थोडाच रस्ता बाकी आहे, 5 मिनिटात पोहोचेल आता. चला. तसं बघायला गेलं तर भिवंडीच्या मराठीपाडा या गावामध्ये हे ऐतिहासिक मंदिर वसलेले आहे. असेच मी माझ्या काही मित्रांसोबत मी इथे पोहोचतो बाईकद्वारे. तसे भिवंडी टू हे मंदिर केवळ 21 किलोमीटर दूर आहे. तुम्ही सुद्धा बस, ट्रेन किंवा स्वतःच्या गाडीने भिवंडी स्टेशनवर उतरा आणि तेथून फक्त 15 मिनिटात तुम्ही इतिहासाच्या दारात उभे असाल. अजून एक गेट लागलेला आहे आपल्याला. खूप लांब रस्ता आहे. आम्हाला वाटलं जवळच असेल, पण आता एवढ्या उन्हामध्ये काही समजत नाही. अजून भरपूर लांब आहे. इथून आतमध्ये पण खूप लांब दिसतंय. त्या गेटमध्ये आलाय. सेकंड गेट आहे हा, बघा इथे. आणि सगळी टीम आपली खूप दमली. हे बघा, अजून एक दरवाजा लागलेला आहे आपल्याला. तिथून खूप खूप सारे गेट आहेत. अजून एक गेट लागलेला आहे, बघू शकता मागे. अरे इथे रस्ता आता आम्हाला वाटलं नव्हतं. सेम एकदम असं वाटतंय की एकदम गावच्या साईडला आलं एकदम. कमीत कमी 1 ते 1.5 तास आम्ही ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचतो मंदिराजवळ. आलेलं आहे बघा मित्रांनो, इथं समोर दिसत असेल तुम्हाला. हे बघा इथे एकदम समोर. लांबूनच बघितलं तर मंदिर खूप मोठे दिसत होते. याआधी मंदिर मी इंटरनेटवर बघितले होते, पण प्रत्यक्षात बघताच मला खूप छान वाटले. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे. बघा मागेच मंदिर आहे महाराजांचं. आता इथं आलं जाऊ बघताय, खूप मोठं मंदिर आहे. एवढं मोठं मंदिर आहे ना, तुम्हाला आतमध्ये पण एंटर झालं दाखवलंय बघा. आता तुम्ही बघू शकता किती मोठं मंदिर आहे. इथून आहे बघा. गर्दी तर खूप दिसते बाहेर. आतमध्ये बघूया आता किती. इथे साईडला पार्किंग करून आता आतमध्ये एंटर होणार आहे. आता गेट काहीतरी पास वगैरे काय आहे का काय आयडिया नाही. चेक करूया, आतमध्ये जाऊया. चला मग. एकदम गावठी टाईप पाणी